हाय फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे अंडा घोटाळा। तर त्यासाठी मी 5 अंडी उकडून घेतलेली आहेत आणि इकडे घेतलेले आहे कांदा, शिमला मिर्च, कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक चिरून। कढईमध्ये तेल टाकून थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। हे दोन कांदे आहेत बारीक चिरलेले आणि चांगलं फ्राय होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। कांदा आपल्याला फ्राय झालेला आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत आणि टोमॅटो हे चांगलं आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण परतून झालेले स्मॅशरच्या साहाय्याने आपण चांगलं स्मॅश करून घ्यायचं। स्मॅशरच्या साहाय्याने चांगलं स्मॅश करून घेतलेलं आहे। स्मॅश करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये शिमला मिर्च टाकलेली आहे बारीक चिरलेली आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। परतून आता त्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत। हळद टाकल्यानंतर आपल्याला लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च, गरम मसाला टाकून परत परतायचं आहे आणि आपण उकडलेली अंडी चांगली खिसणीने खिसून त्यामध्ये टाकणार आहोत आणि चांगलं परतून घेणार आहोत। परतून झालं थोडंसं पाणी टाकून आपला अंडा घोटाळा भाजी तयार आहे।